बघा इथं ही जी क्वेश्चन पेपर आहे विंटर 2024ची क्वेश्चन पेपर आहे. ठीक आहे, तर आता आपण विंटर 2024ची क्वेश्चन पेपर सॉल्व करणार आहे. तर बघा आता इथं बघा टोटल पेपर हा 70 मार्क्सचा राहतो, विथ ऑप्शन पेपर हा 105 मार्काचा राहतो. ठीक आहे, तर तुम्हाला 70 मार्काचा पेपर सॉल्व करायसाठी MSBTने काय केलं राहतं, टोटल 3 तास दिलेले राहतात. तर आता आपण किती 105 मार्काचा पेपर सॉल्व करणार आहे. तर 105 मार्काचा पेपर सॉल्व करायसाठी मिनिमम आपल्याला म्हणजे 5 तास लागू शकतात. ठीक आहे, म्हणजे 5 तासाचं लेक्चर बनू शकते. तर त्यासाठी तुम्ही पूर्ण लेक्चर बघा. ठीक आहे, तर बघा आता इथं आपण सॉल्व करणार फर्स्ट क्वेश्चन. तर फर्स्ट क्वेश्चन बघा 8 मिनी 5, म्हणजे फर्स्ट क्वेश्चनमध्ये काय करायचं, फक्त तुम्हाला 5 प्रश्न सॉल्व करायचे. तर 5 इथं दिलेले किती आहे, टोटल 7 आहे. तर 7 पैकी किती सॉल्व करायचे, 5. तर त्याच्यामध्ये आता 1 बाय 1 बघू आपण. ठीक आहे, तर फर्स्ट दिलेला आहे ए. तर फर्स्टमधला ए काय आहे की फाइंड एक्स इफ लॉग ऑफ एक्स प्लस 2 ॲट बेस 2 इक्वल्स टू 3. म्हणजे हा फर्स्ट क्वेश्चन कशावरचा आहे, लॉगॅरिथमवरचा आहे. ठीक आहे, ऑलवेज फर्स्ट क्वेश्चन हा लॉगॅरिथमवरचाच राहतो. ठीक आहे, म्हणजे फर्स्टमधला फर्स्ट. तर आता आपण याचं सोल्युशन काढू. तो क्वेश्चन काय दिलेला आहे, फाइंड एक्स, म्हणजे इथं काय करायचं आहे, एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. इफ लॉग ऑफ, बघा सगळ्यात पहिले गिव्हन लिहायचं, इफ लॉग ऑफ एक्स प्लस 2 ॲट बेस 2 इक्वल्स टू 3. ठीक आहे, म्हणजे लॉग ऑफ एक्स प्लस 2 ॲट बेस 2 इक्वल्स टू 3 दिलेलं आहे. बघा हा कोणता फॉर्म दिलेला आहे, लॉगॅरिथमिक फॉर्म दिलेला आहे. मग आपल्याकडं एक्सपोनेन्शियल फॉर्म आणि लॉगॅरिथमिक फॉर्मचं कन्व्हर्जन काय आहे की ए रेस टू एन इक्वल्स टू एम. हा काय आहे, लॉग एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे. आणि ह्या एक्सपोनेन्शियल फॉर्मला जर लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं असेल तर काय होतं, इक्वल्स टूच्या समोरचं लॉगमध्ये येईल, म्हणजे लॉग ऑफ एम. आता इथला बेस हा इथं बेसला जाईल आणि पॉवरची येते समोर जाऊन मल्टिप्लाय होईल. ठीक आहे, म्हणजेच ए रेस टू एन जर असेल इक्वल्स टू एम असेल तर लॉग ऑफ एम ॲट बेस ए इक्वल्स टू एन. एन म्हणजेच काय राहते, पॉवर राहते. ठीक आहे, पॉवर म्हणजे इक्वल टूच्या समोर पॉवर येणार आहे. आणि इथं जे इक्वल टूच्या समोर राहणार आहे ते कशामध्ये येणार आहे, लॉगमध्ये येणार आहे. ठीक आहे, मग बघा हा आहे एक्सपोनेन्शियल फॉर्म, एक्सपोनेन्शियल फॉर्म. हा आहे लॉगॅरिथमिक फॉर्म. मग बघा हे दोन फॉर्मचं कन्व्हर्जन तुमच्याकडे पाहिजे. ठीक आहे, हा फॉर्मचं फॉरवर्ड पण कन्व्हर्जन होतं आणि रिव्हर्स पण होतं. म्हणजे काय की तुम्हाला जर कधी कधी एक्सपोनेन्शियल फॉर्म द्यायला असेल तर त्याला लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे आणि लॉगॅरिथमिक फॉर्मला एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे. ठीक आहे, तर बघा मग आता हे कशासारखं दिसतंय, तर याच्यासारखं दिसतंय. म्हणजे हा कुठला फॉर्म आहे, लॉगॅरिथमिक फॉर्म आहे. मग याला याच्यासोबत कम्पेअर करा. मग इथं बेसचे तिथं काय दिलेलं आहे, म्हणजे ए म्हणजे काय दिलेलं आहे, तर ए म्हणजे 2 दिलेलं आहे. बघा एच्या जागेवरती काय दिलेलं आहे, ए इक्वल्स टू 2a. त्याच्यानंतर न एमच्या जागेवरती काय दिलं आहे, एक्स प्लस 2. बघा एम इक्वल्स टू एक्स प्लस 2. त्याच्यानंतर न एन इक्वल्स टू काय दिलेलं आहे, 3. ठीक आहे, म्हणजे पॉवर काय दिलेली आहे, 3. मग आता बघा याला एक्सपोनेन्शियल फॉर्ममधल्या, म्हणजे ह्या जे व्हॅल्यू आहे ते एक्सपोनेन्शियल फॉर्ममधले यायचं. म्हणजे एच्या जागेवरती ए लिहायचा, एनच्या जागेवरती एन लिहायचं आणि एमच्या जागेवरती एम लिहायचं. आता ए म्हणजे काय, तर बघा 2 आणि एन किती दिलेलं आहे, ए रेस टू एन म्हणजे 3, म्हणजे ए रेस टू 3 सॉरी 2 रेस टू 3 इक्वल्स टू एम काय एक्स प्लस 2a, म्हणजे 2 रेस टू 3 इक्वल्स टू एक्स प्लस 2 आलं आहे. ठीक आहे, मग बघा आता 2 रेस टू 3 म्हणजे काय 8 आहे, कारण की 2चं जर आपण 3 टाइम्स मल्टिप्लाय केलं तर काय येतं आपल्याकडं 8 येतं. ठीक आहे, आणि एक्स प्लस 2. आता आपल्याला काय काढायचं आहे, एक्स काढायचं आहे. ठीक आहे, तर बघा हा 2 इकडे प्लस इकडे गेलं काय होईल, मायनस होईल. म्हणजेच 8 मायनस 2 इक्वल्स टू एक्स. म्हणजेच एक्स इक्वल्स टू किती येणार आहे, 6 इक्वल्स टू एक्स. आणि लास्टला आपण इंटरचेंज करून लिहिणार एक्स इक्वल्स टू 6. बघा आपल्याला हेच फाइंड आउट करायचं होतं जे त्यांनी विचारलं होतं. ठीक आहे, म्हणजे आपली एक्सची व्हॅल्यू किती आली, 6 आली.
तर बघा असं जर तुम्ही सॉल्व केलं असेल प्रॉपर तर तुम्हाला 6 मार्क भेटेल, सॉरी 2 मार्क भेटेल. ठीक आहे. आन्सर काय आलं आपलं 6 आलं आहे. ठीक आहे. म्हणजे काय की सगळ्यात पहिले गिव्हन लिहायचं, नंतर ना आपण ऑब्झर्व केलं इथं लॉगॅरिथमिक फॉर्म द्यायला होता आणि आपल्याला एक्स काढायचा होता. ठीक आहे. तर मग आपण काय केलं, एक्सपोनेन्शियल फॉर्म लॉगॅरिथमिक फॉर्म लिहिले, त्याच्यानंतर ना याला याच्यासोबत कम्पेअर केलं. ए म्हणजे 2a, एम म्हणजे एक्स प्लस 2a आणि एन म्हणजे 3 दिलेली होती पॉवर. मग आपण काय केलं, लॉगॅरिथमिक फॉर्मला एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं. 2⁻³ इक्वल्स टू एक्स प्लस 2 आणि 2⁻³ म्हणजेच काय राहतं बघा, आता 2⁻3चा मिनिंग काय राहतो, 2 इंटू 2 इक्वल्स टू किती येतं, 8 येतं. ठीक आहे. मग तेच 8 आपण इथं लिहिलं. मग 8 इक्वल्स टू एक्स प्लस 2 आणि हा 2 इकडं प्लस इकडे गेल्यावर मायनस झाला. ठीक आहे. मग 8 - 2 इक्वल्स टू एक्स 6. मग 8 - 2 6 आलं. 6 इक्वल टू एक्स म्हणजेच एक्स इक्वल्स टू 6. मग एक्स इक्वल्स टू 6 आपल्याला फाइंड आउट करायचं होतं. ठीक आहे. तर तुम्ही आज सॉल्व केलं तर तुम्हाला पूर्ण 2 मार्क भेटले. तर आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू.